आपण आज इयत्ता चौथीचा गणित विषयाचा 9वा पाठ शाब्दिक उदाहरणे बेरीज आणि वजाबाकी। आता पहा, सर्वात सुरुवातीला बेरीज म्हणजे काय आणि वजाबाकी म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे। बेरीज म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण करत आहोत आणि ती गोष्ट करताना तिच्यात अधिकची काही भर पडली तर त्या दोन गोष्टी एकत्र करून आपण त्याला बेरीज म्हणतो। गोळा करणे, एकत्र करणे, हा प्रकार काय आहे? बेरीजचा प्रकार आहे। आपलं उदाहरण सांगतोय, माझ्याकडे 4 पेरू होते आणि मला अक्षराने 5 पेरू दिले। माझ्याकडे किती होते? 4। अक्षराने मला 5 दिले, तर आता माझ्याकडे एकूण किती पेरू झाले? काय करावं लागेल? म्हणजे हे दोन एकत्र करावं लागतील। 4 माझ्या जवळचे किती? 4। माझ्या जवळचे 4 अक्षराने दिलेले 5। मग क्रिया कोणती करावी लागेल? या दोन्ही मिळून एकूण किती होतात? क्रिया तसं नाही, क्रिया कोणती करायची? चिन्ह कोणतं बेरीजचं? अधिक। बरोबर आहे। आता पहा, 4 + 5। आता 4च्या पुढे आपण 5 मोजायचे किंवा 4च्या 4 रेषा 1 2 3 4 आणि 5च्या 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 ही झाली बेरीज। कळलं का? आणि वजाबाकी करताना काय असतं की एखाद्याकडे एखादी वस्तू आहे, त्यातल्या काही वस्तू काढून घेतल्या तर मग किती उरल्या? काढणे, खर्च करणे, फेकून देणे, काढून टाकणे म्हणजे वजाबाकी। आता पहा, उदाहरण सांगतो मी तुम्हाला। संतोषकडे किती आंबे आहेत? 15। संतोषकडे किती आंबे आहेत? 15 आंबे। आणि त्यातले 7 आंबे सडले। किती सडले? 7। सडले म्हणजे काय करणार आपण? याचं काढून टाकणार ना। 7 आंबे सडले, मग इथं क्रिया कोणती? वजाबाकीची क्रिया येईल। 15 आंबे, त्यातून वजा 7 आंबे करायचे, खाली उरतात 8 आंबे। उरले म्हणजे काय? किती उरले असं जर विचारलं तर वजाबाकी। एकूण म्हणल्यानंतर बेरीज। आता आपण आतापर्यंत कसे गणित शिकलो? सरणी दिली आपल्याला गणित, 25 + 15 24 - 13। आपण हे शिकलो आहे। हे करायला आपल्याला सोपं जातं, पण शाब्दिक उदाहरण जर घेतलं तर ते करायला सोपं जाण्यासाठी आपल्याला ही क्रिया कळली पाहिजे। शब्दाचा अर्थ कळला की आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं। आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की उमा काकूंनी 5 किलोग्रॅम तूर डाळ 345 रुपयात आणि 20 किलोग्रॅम तांदूळ 889 रुपयास विकत घेतले, तर उमा काकूंनी एकूण किती रुपयांची खरेदी केली? पहा, तूर डाळ कितीची घेतली? 345ची। पुन्हा तांदूळ 789। आणि काय विचारलंय? एकूण किती खरेदी केली, म्हणजे एकूण किती खर्च झाला, तर किती होईल? लक्षात आलं माझ्या? थांब, इकडे पहा। हे तूर डाळचे पैसे, हे तांदळाचे पैसे, हे एकूण पैसे काढायचे म्हणजे काय करावं लागेल? बेरीज। बरोबर, इथं बेरीज करावं लागेल। आणि असं एखादं गणित आहे आपल्याकडं की एखाद्याकडं 245 गोट्या आहेत आणि त्याने
हरल्यात किती गोट्या? 100 गोट्या त्यांना खेळण्यामध्ये हरल्या. तर मग ही क्रिया कोणती? वजाबाकी. हा इथं येईल वजाबाकी. मग किती उरल्या? उरल्या म्हणल्यावर इतर वजाबाकी येते. अशा पद्धतीनं आपल्याला शाब्दिक उदाहरणं करता येतात. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण शाब्दिक उदाहरणं पाहू.